तुळजाई, तू नसताना मी सगळ्या संकटाशी लढेन असं म्हणलं होतं, पण तरीही मला कधी कधी भीती वाटते ग. तुझ्याशिवाय मी करू शकेन का? जमेल का मला? जगदंबा, तुझी लीला दाखवण्याची वेळ आली आहे. आमच्याशी खोटं वागली आणि तुला माझी शक्ती हवी आहे. घे. तुझ्या मैत्रिणींवर संकट आलं तेव्हा त्यांना तूच वाचवलंस जगदंबा. तुझ्या घरावर संकट आलं तेव्हा तूच एकटी लढली होतीस. आठव जरा. तू तुळजाई आहेस का? मी तुळजा आहे, जगदंबाही आहे, पार्वतीही मीच आहे आणि मीच शक्ती आहे, आदिशक्ती. तुळजा आता तुझ्या बरोबर नाही म्हणून खचून जाऊ नको जगदंबे. हे संपूर्ण विश्व तुझ्या प्रत्येक कृतीकडे डोळे लावून बसले आहे. तू तुळजाचा अंश आहेस. तिनेच तुला प्रत्येक विद्येत प्रशिक्षित केले आहे. तुळजाचं नुसतं नाव घेतलं तरी कुठलीही सर्वसामान्य महिलाही तुळजाचा अंश होऊन असामान्य कामगिरी करू शकते. मग तू का करू शकणार नाहीस? घे तुळजाचं नाव आणि लढ. तुळजा आहेच तुझ्या पाठीशी. हो, मी लढणार आणि जिंकणार सुद्धा. कारण मी म्हणजे तुळजाई, तुळजाई म्हणजे मी. कशा पायी बोलवले गा समजा नाही तर सकाळ सकाळी. अगं आमच्या मित्र पकडून आणलं, मात्र समजा टाकून आले. धनाजीरावांच्या वाड्याचं रंगरूप समजच बदलून गेले की. अगोदर किती साधा होता हा वाडा आणि आता. होय तर काय. आणि ही माणसं कोण आहेत ते बी वळकणात. मला तर चेहऱ्यावरनं लईच क्रूर वाटायला लागल्यात की. होय, लहान लहान पोरं इथं यायला नको होती. काल तुम्ही जे सांगितलं ते या पोरांना दिसायला नको. खरं आहे, पण ह्याला गावातल्या हर एक माणसाच्या मनात भीती निर्माण करायची आहे असंच वाटायला लागलंय मला. अहो, त्या धनाजीच्या जागी नवीन सावकार आले म्हणा. काय प्रकार आहे हा?
काय का असे ना, आपल्याला कसली काळजी? आपल्यावर कुठं सावकाराचं कर्ज आहे? सर्व गुलामांचे त्राता, भिंगार गावचे भाग्य विधाता, तुमचे नवीन करता धरता येत आहेत हो. सगळं गाव जमा झालंय. बरं झालं. काल इथे जे नव्हते त्यांना माहित नसेल मी कोण आहे. तर माझं नाव मदराज. तुमच्या धनाजीरावानं गावाची जमीनदारी माझ्या नावावर केली आहे. आजपासून तुमचा मालक मी आहे. तुमचा धनाजी माझ्या सोबत एक खेळ हारलाय. धनाजीराव, एक खेळ खेळायचा का? नाही नाही, आपल्याला हे असे खेळबिळ काही रुचत नाहीत. अहो खेळाव. अहो असंही सतत तुम्ही तुमच्या गावासाठी झटत असता. जर हा खेळ तुम्ही जिंकलात तर तुमच्याच गावाचं भलं होईल. आणि हारलो तर? खेळ सोपा आहे हो. तुम्ही हारणारच नाही. पण नेमका खेळ आहे तरी का? मोती? हे मोती कशासाठी? खेळासाठी. धनाजीराव, हा खेळ जर तुम्ही जिंकलात ना तर तुमच्या गावाच्या भल्यासाठी हे सगळं धन तुमचं. आणि हारलो तर? अहो हरणार नाही. पण समजा चुकून हरलातच तर जास्त काही नाही. तुमची जमीनदारी मला द्या. गावचा सगळा कारभार यापुढे मी पाहिजे. अहो हे काय बोलताय? नाही नाही, स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेण्यासारखं. त्या खेळासाठी गावाच्या धावणीला या लखोट्यावर तुमचा अंगठा उमटवा. चला खेळाला सुरुवात करूया. या कागदावर धनाजीची मोहर आहे. त्याचे सगळे कर्ज आणि व्यवहार आता माझे झालेत. पण धनाजीराव कुठे आहेत? ते मला नाही माहित. नाही मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? नाही नाही, तुम्ही धनाजीरावांना बोलवा. कुठं आहेत ते? मग शोधा त्यांना. जाऊन बोला त्यांच्याशी. आजपासून या गावचा जमीनदार मी आहे हे नक्की. या कागदावर तसंच लिहिलंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसरं कोणीही
कुठलंही कपट करून ही जमीनदारी माझ्याकडून हिसकावू शकत नाही. आणि त्यासाठी स्वतः धनाजी इथं असणं आवश्यक आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता माझं जास्तीत जास्त कर्ज थकवणाऱ्या या लोहारापासून हिशोबाची सुरुवात करूया. ऋण म्हणून घेतलेलं देणं आणि त्याचं व्याज एकूण 3 पट झालंय. साधारण 100 सुवर्ण मुद्रा. आणि कर्ज फेडण्याची मुदत संपतीये आज. आज ओ मालक, आजच्या आज हे कर्ज कसं फेडायचं? एवढं पैसे कुठून आणू मी? अहो, पुरीच्या लग्नासाठी कर्ज केले तू. अहो, धनाजी रावानं मोठ्या मनानं मदत केली होती. म्हटलं होतं निवांत दे, जमल तस. आणि असं अचानक आजच्याच कसं देऊ मी? दरोडा घाल, लुटून आण, खून कर, कुठूनही आण, ते मला नको सांगू. मी तुझा धनाजी नाहीये. मला माझे पैसे आजच्या आज हवेत. हो मालक, खरंच नाहीये तो माझ्याकडं. नाहीये? बर, काल जेवढं चापकानं फोडलं तेवढं पुरलं नाही वाटतं. आज सगळीच चांबडी सोलायला लावतो. ए, चापकानं फोडा रे याला. अहो काय झालं? असं अचानक का निघून आलात तुम्ही? काय झालं? भयंकर संकट आले. संकट कसलं? मरण आले माझं, मरण. अहो काय खुळ्यासारखं बोलताय तुम्ही? हा, जरा डोसक्यात काय शिरल असं तरी बोला. कसलं संकट, कसलं मरण, काय झालंय काय? अगं, असुरांच्या तावडीत सापडलो होतो, गुलामगिरीत होतो. तेव्हा एक भयानक माणूस आला होता, लई क्रूर होता. सांगितलं होतं की तुला. वय तो छळ बी करायचा. अगं, गुलामांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा आज दाखवायचा असा आवडता खेळ होता त्याचा. लय भीषण आणि भयानक. अहो किती धाकटे असतात सांगाला, पुढं बोला की. अगं, त्यो योच आहे मधराज. हा त्योच आहे. वय, असुरांशी चांगले संबंध आहेत त्याचे. असुर नरेश महिषासुरांचा दास आहे त्यो. एकदम माजुरडा आणि लय क्रूर. आता जमीनदारी आणि त्याच्याकडे आल्या म्हणतोय. अवघड आहे. पण आपल्याला काही काळजी नाही, आपल्यावर काही कुणाचं कर्ज नाही. त्यामुळं आपला आणि त्याचा थेट संबंध काय येणार नाही.
काय ग, काय झालं तुला? अशी नजर का चोरा लागल्यास तू? तिथं वाड्यावर बी असंच काय तर करत होतीस. सांग, काय आहे ते सांग. अगदीच कर्ज नाही असं नाही आहे. सुंदरा, मला खरं खरं सांग. आओ, सासूबाई होत्या तेव्हा त्यांच्या आजारपणासाठी थोडं कर्ज घेतलं होतं म्या धनाजीरावांकडनं. नंतर आडी अडचणीला बी थोडं पैक घेतलं होतं. ते कर्ज फेडायचं बाकी आहे. रुहाल दादांना सोडून द्या. तुम्ही त्यांना मारू शकत नाही. हे नेमात बसत नाही. मी काय करणार आहे एवढीशीची मुरडी? तिचं काय ऐकता? चला. असुर नरेश महिषासूर हिच्या बाबतीत जे म्हणाले होते ते खरंच होतं. तर तुम्ही असुर नरेश आहात. इतकं अफाट सैन्य असून देखील एका चिमुरड्या बालिकेला आणण्यासाठी आपण माझ्या इतक्या शक्तिमान रिपूची मदत का घेताय? हा माझा अपमान आहे. तिला चिमुरडी म्हणून हिणवतोयस कारण तिची शक्ती तुला ज्ञात नाही. या ज्या रिक्त जागा आहेत ना, त्या नीट बघ. हे तीनही रिपू, माया, मोह आणि क्रोध, या तिघांना त्या चिमुरडीनेच पराभूत केलंय. आणि या तिघांचं पुढे काय झालं हे अद्याप आम्हाला ज्ञात नाही. त्यामुळे तिला कमी लेखण्याची चूक करू नकोस. हे रिपूच गाफील राहिले असतील किंवा त्यांची शक्ती कमी पडली असेल. तुम्ही त्यांची तुलना माझ्याशी करू नका. मी त्यांच्यापेक्षा कैक पटीने सामर्थ्यवान आहे. मी तिला एका क्षणात लोळवू शकतो. मूर्तिमंत मद आहेस तू. मद, तुझ्या वागण्यात बोलण्यात हा अहंकार डोकावणं स्वाभाविक आहे. पण तो अहंकार तुला नियंत्रित ठेवावा लागेल. मी जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐक. सुनियोजित पूर्वतयारीशिवाय कोणतंही पाऊल उचलायचं नाही. काही काळ माझ्या गुलामांच्या छावणीत वास्तव्याला ये. तिथे राहा आणि मग आपण ठरवू पुढे निश्चितपणे काय करायचं ते. एक गोष्ट लक्षात ठेव मदराज, यावेळी मला कुठलीही चूक व्हायला नको आहे. तुम्ही असुर नरेश आहात. दिती मातेने आम्हाला अंकित केल्याने असुर कुळाचे पर्यायाने तुमचे देखील आम्ही ऐकण्यास बांधील आहोत.
मात्र त्या चिमुरडीला आम्ही कधीही ठेचू शकतो, हे ध्यानात ठेवा. मदराज, जगदंबा ही देवीचा अंश आहे. आपल्याला तिला नामोहरम करायचं आहे, पण सगळे नियम आणि संकेत पाळून. म्हणजे अन्याय तर करायचाच, पण न्यायाच्या मार्गाने केलाय असं दाखव. असंच ना?